हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा। सीजेपीचा प्रवक्ता सौरभ दास याचा दावा, सरकारनं आंदोलकांची भूमिका ऐकली। संसद परिसरात तणाव, सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस तैनात, परिसराला छावणीचं रूप। दिल्लीत झुरळं हिंसक झाली, सीजेपीकडून दिल्ली पोलिसांवर हल्ला, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान जखमी। मविया समर्थक महाराष्ट्रामध्ये सक्रिय, सुस्तावलेल्या विरोधकांना मिळाला आयता मुद्दा। अभिजित दिपकेला अटक झाल्याची चर्चा, उपोषण सोडल्यानंतर संसद मोर्चात सहभागी झाला होता अभिजित दिपके। मुंबई महानगरामध्ये जमावबंदी लागू, मुंबईत आंदोलन आणि मिरवणुका प्रतिबंधित। सीजेपीच्या आंदोलनाला विरोधकांचा पाठिंबा, अहंकारामुळे सरकार करतंय अन्याय, काँग्रेस आघाडीचा आरोप। युवकांची दिशाभूल करू नका, भाजपा खासदारांनी सुनावलं, हेमा मालिनी आणि कंगना राणावत यांची स्पष्ट भूमिका। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ठरला वादळी, पेपर फुटी, दान चोरी या मुद्द्यांवर विरोधकांना हवी आहे चर्चा। लोकसभा 5 वेळा तर राज्यसभा 4 वेळा तहकूब। झुरळांच्या आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो रखडली, संसदेच्या जवळची 4 मेट्रो स्थानकं बंद। अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन करेन, आंदोलक सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका बायकोच्या मार्फत कळवली। मुंबईमध्ये बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबेना, मानखुर्द इथे बेस्टचा अपघात, 1 जण ठार। सततच्या आरोप सत्रामुळे धनंजय मुंडे त्रस्त, बीडच्या प्रत्येक वादात विनाकारण ओढलं जातंय, बोलून दाखवली खंत। पुण्यामध्ये दस्त नोंदणीचा वाद, आंबेगावात महसूल अधिकाऱ्याला मारहाण, आंबेगाव पोलिसांकडून 3घांवर गुन्हा दाखल। मुंबईसाठीच्या 7ही तलावात संततधार, धरण साठ्याची वाढ मात्र संथ गतीनं। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार, कोयनेमध्ये पाण्याची वेगानं आवक, पाटण आणि महाबळेश्वरात पाऊस। दारुड्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन, पुणे विभागामध्ये 10 एसटी कर्मचारी निलंबित, निलंबितांमध्ये 7 एसटी चालक। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पुंछ आणि राजौरीमध्ये 16 जणांचा मृत्यू। आखातात युद्ध पुन्हा भडकलं, अमेरिकेचे इराणवर पुन्हा भीषण हल्ले।